जून महिना संपत आला तरी वरुणराजानं नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे। पावसाअभावी जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणी साठ्याने तळ गाठलेला आहे। परिणामी पाणीदार म्हणवला जाणारा नाशिक जिल्हा आता भीषण पाणी टंचाईच्या छायेमध्ये आला आहे। जिल्ह्यात सध्या केवळ 19.93% म्हणजेच जेमतेम 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे चिंतेचे ढग गडद झालेत। या भीषण परिस्थितीवर प्रशासनानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। पाहूयात। नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी धरणं आज कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे। दरवर्षी या काळात ओसंडून वाहणाऱ्या गोदावरी आणि गिरणा नदी खोऱ्यातील धरणांमध्ये यंदा पाण्याचा थेंब थेंब गोळा करण्याची वेळ आली आहे। सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण 26 मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये आजच्या घडीला फक्त 19.93% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। 12 धरणांमध्ये 10% कमी साठा आहे, तर 6 धरणांमध्ये जवळपास 0% पाणी आहे। गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये 40%हून अधिक पाणी होतं। मात्र यंदा पावसानं दिलेल्या ओढीनं परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। जिल्ह्यात 7 मोठे आणि 19 मध्यम प्रकल्प मिळून 26 धरणं आहेत। या धरणात सध्याचा उपलब्ध पाणीसाठा केवळ 19.93% एवढाच उरलाय। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 36.5% पाणी सध्या उपलब्ध आहे। पालखेड धरण समूहात सध्या केवळ 12.48% पाणीसाठा शिल्लक आहे, तर गिरणा धरण समूहात अवघ्या 19% उपलब्ध पाणीसाठा आहे। आमचा येवला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे। या तालुक्यामध्ये कुठले वेगळे सिंचनाचे साधन नसल्या कारणाने आम्ही ज्या टोमॅटोच्या पूर्व तयाऱ्या अक्षरशः पेपर टाकणे असेल, ड्रिप पसरणे, सगळं तयारी करून बसले। काहींनी लागवडी पण थोड्याफार पाण्यावरती केलेल्या होत्या, परंतु ते टोमॅटो अक्षरशः जळून गेलेले आहे। आपण जर परिस्थिती बघितली तर खूप वाईट परिस्थिती या परिसरामध्ये झालेली आहे। पाण्याची याच भीषण टंचाईमुळे ग्रामीण भागात हाहाकार उडाला। पाण्यासाठी महिलांना मैलोमैल भटकंती करावी लागते। मात्र नागरिकांची ही पाण्यासाठीची वणवण थांबवण्यासाठी कुठल्याही भागात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं आता कंबर कसली आहे। ज्या ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवतीये तिथं कोणताही विलंब न करता तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। टँकरांची ज्या ज्या ठिकाणी गरज पडत असेल तर ते म्हणजे कुठलेही इतर विचार न करता ताबडतोब टँकर सुरू करण्यात आलेली आहे। आपण प्रत्येक ठिकाणी गांभीर्यपूर्वक त्याच्यावर लक्ष देण्यात आलेले आहे। पाणी नसण्याची तक्रार येऊ नये याच्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये कंटिन्युअस याची फॉलोअप घेण्यात चालू आहे। प्रत्येक ग्रामपंचायत जो आपल्या टंचाई आराखड्यामध्ये होते त्यांच्या पण वेळोवेळी बैठका त्याच्यामध्ये घेण्यात येत आहे, जेणेकरून पाण्याची अडचण कधी येऊ नये याच्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे। प्रशासनाकडून केवळ टँकर भर न देता भविष्यातील नियोजनासाठी ग्रामपंचायत पातळीवर सातत्यानं बैठका घेतल्या जात आहेत। जिल्ह्यात पाणी टंचाई आराखड्याची कडक अंमलबजावणी सुरू असून पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन केलं जात आहे। परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहे। पाणी टंचाईचं ऋषचक्र सोडवण्यासाठी आता सर्वांनाच वरुणराजाच्या आगमनाचे वेध लागलेत। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।